आपल्याला जरा फास्ट जायचंय. प्रिया मजेथिया म्हणून माझे एक फेसबुक फ्रेंड आहे. आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे. साजरा करायला ह्या रोमॅन्टिक कार्यक्रमाला ती इथे आलेली आहे नवऱ्याबरोबर आणि आणखीन तिचे 7 ते 8 मित्र आहेत. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या म्हणून त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांना बेस्ट विशेष देऊया. देवानंदनी नंतर लग्न कल्पना कार्तिकशी केलं. तिचं नाव खरं तर मोना सिंग होतं. चेतन आनंदच्या नात्यातली ती होती आणि चेतन आनंदने तिची ओळख करून दिली आणि त्यानंतर ती अर्थातच देवानंदच्या सिनेमाची हिरोईन झाली. पण पहिल्यांदा जेव्हा ते भेटले त्या दोघंही जुहू बीचवर गेले आणि लहान मुलं खेळतात ना तसे ते पाण्यात आणि वाळूत खेळले. देवानंदला ती खूप आवडली आणि देवानंद तिला रोज भेटायला इरॉस सिनेमाच्या मागे जिकडे ती राहायची तिच्यासाठी तिकडे घर घेतलं होतं तिथे जायचा. रोज तो आपली गाडी घेऊन जायचा आणि टिपिकल रोमिओ प्रमाणे खालून एक म्युझिकल हॉर्न वाजवायचा. म्युझिकल हॉर्न वाजवला की ती खिडकीतून बाहेर यायची आणि सगळ्या जगाला कळायचं की देवानंद आलाय आणि ती खिडकीत आलेली आहे. एकदा असं झालं की त्या फोर्ट एरियातल्या ज्या सगळ्या मुली होत्या त्या हॉर्न वाजल्याबरोबर बाहेर आल्या कारण त्यांना देवानंद पाहायला मिळत होता. आणि देवानंद तुम्हाला कल्पना आहे की अत्यंत हँडसम असा माणूस होता. देवानंदने तिला असं विचारलं की मी अफसर मध्ये काम केलंय, तू अफसर सिनेमा पाहिलास का? ती म्हणाली पाहिला. मी कसा वाटलं? ती म्हणाली तू बरा होतास पण बाजीमध्ये तू माझ्याबरोबर काम करणार आहेस ना मग तू आणखीन जास्त चांगला होशील. म्हणजे ती किती स्मार्ट होती बघा. आणि एक दिवस तिने देवानंदला जुहू बीचवर असं विचारलं की तुला माझ्याबद्दल काय वाटतं, माझ्याशी लग्न करशील का? देवानंदने नेहमीप्रमाणे असे ते गोटे घेतले आणि पाण्यात फेकले, थोडे असे हवेत उडवले, थोडा पळाला बिळाला असेल तिथे आणि तो म्हणाला की मला आयुष्याची जी डिसिजन आहे ही एका क्षणात घेता येत नाही. तरी तिने आग्रह केला की नाही तुला जे काय वाटतं ते मला आजच्या आज सांग. देवानंदने काही काळ विचार केला आणि सांगितलं की ठीक आहे मी तुझा आयुष्यभरासाठी स्वीकार करेन. आणि त्याने तिचा स्वीकार केला आणि तो आयुष्यभरासाठी केला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. देवानंद, राज कपूर आणि दिलीप कुमार या तिघांमध्ये देवानंद हा स्वभावाने आणि एकंदरीत बिहेवियरच्या बाबतीत अतिशय चांगला सज्जन माणूस होता. म्हणजे पुढे त्याची प्रकरणं झाली नाहीत असे नाही पण ती प्रकरणं सिनेमा चालवण्यासाठी जास्त होती प्रत्यक्षात प्रेमात पडण्यापेक्षा. म्हणजे शेवटी जेव्हा देवानंदचं आणि आपल्या पत्नीचं पटायचं नाही तेव्हा त्यांनी एकत्र राहायचे आणि त्यांनी एकच आपल्यामध्ये अंडरस्टँडिंग ठेवलं होतं की काही झालं तरी रात्री 9 वाजता जेवणाच्या टेबलवर एकत्र यायचं आणि गप्पा मारायचा. आणि ह्या गोष्टी त्यांनी कसोशीने पाळल्या. त्या दोघांचं एक अतिशय सुंदर गीत जे आहे 9-11 मधलं आंखों में क्या जी रुपहला बादल ते तुमच्या समोर पेश. पहला बादल बादल में क्या जी, किसी का आंचल आंचल में क्या जी, अजब सी हलचल आंखों में क्या जी, पहला बादल बादल में क्या जी, किसी का आंचल आंचल में क्या जी, अजब सी हलचल शम्मी कपूर आणि गीता बालीचं प्रेम प्रकरण पण असं एक मस्त वेगळं प्रेम प्रकरण होतं. रंगीन राते नावाच्या सिनेमाच्या सेटवर दोघेही एकत्र भेटले आणि मिस कोको कोला आणि कॉफी हाऊस हे फारसे चाललेले पिक्चर नव्हते तरी सुद्धा दोघं प्रेमात पडले. खरं तर त्यांच्यामध्ये बराचसा डिस्पॅरिटी होती असं म्हणायला हरकत नाही. एक तर गीता बाली ज्या काळात होती त्या काळात गीता बाली ही टॉपची ऍक्ट्रेस होती आणि शम्मी कपूर हा स्ट्रगलिंग ऍक्टर होता. म्हणजे खरं तर शम्मी कपूर हा राज कपूरचा भाऊ आणि पृथ्वीराज कपूरचा मुलगा म्हणूनच त्याची खऱ्या अर्थाने ओळख होतो.
ती पूर्णपणे अशिक्षित होती आणि हा हिंदू पठाण होता आणि शम्मी कपूरला वाचण्याची प्रचंड आवड होती. तरी सुद्धा दोघं एकत्र आले आणि एकदा रात्री असे दोघ जण गप्पा मारत बसले होते आणि शम्मी कपूर त्याच्या स्वभावावर म्हणाला, काय वाटतं तुला, चल जाऊन लग्न करूया. ते म्हणाले हो करूया. बरं लग्न करूया म्हणजे नेमकं काय करूया माहित नाही. जॉनी वॉकरनी, त्यांचा मित्र जॉनी वॉकरनी लग्न नुकतंच केलं होतं. त्यामुळे ते म्हणाला चल आपण जॉनी वॉकरकडे जाऊया. त्यांनी जॉनी वॉकरला विचारले लग्न कसं करतात. थोडा काय नाही, मी काझीकडे गेलो, काझीला सांगितलं, मंत्र पुटपुटला झालं. थोडा मला काझीकडे घेऊन चल. तो म्हणाला अरे बाबा तू हिंदू आहेस, तुला काझीकडे घेऊन जाता येणार नाही. मग मी कुठे जायचं. मग ते बाणगंगेला गेले आणि बाणगंगेला पहाटे 4 वाजता दोघांनी लग्न केलं. एक हरी वालिया म्हणून त्यांचा जो प्रोड्युसर होता तो त्यांच्या बरोबर होता. बरं लग्न केल्यानंतर तिची मांग भरण्यासाठी सुद्धा कुंकू नव्हतं. शम्मी कपूरनी तिचंच लिपस्टिक घेतलं आणि मांग भरली तिची. आणि मग लग्न केल्यानंतर घरी सांगायला पाहिजे पण ते आई वडील गेले होते पृथ्वी थिएटरच्या दौऱ्यावर. मग त्याने आजोबा आजीना फोन करून सांगितलं की आम्हाला काय ठाऊक नाही, आज आम्ही लग्न केलंय. आपल्याकडे काय घडलं असतो, तू मेलीस, अमुक तमुक सगळे डायलॉग. कपूरच घालणार त्यामुळे लग्न केलं ना, या घरी. गेले दोघं जण घरी. त्यावेळेला बाहेर राहण्यापेक्षा तुम्ही एकत्र राहा. आणि त्यांच्यानंतर त्यांचं लग्न टिकलं. लग्न टिकण्याचं मेन कारण होतं अर्थातच गीता बाली. कारण गीता बालींनी शम्मी कपूरची सगळी लफडी स्वीकारली. कारण शम्मी कपूर नंतर थांबायला तयार नव्हता. तो मुमताजच्या प्रेमात पडला, शर्मिला टागोरच्या प्रेमात पडला आणि प्रेमात पडतच राहिला. एक वेळ एकदा तर असं घडलं होतं की गीता बाली आज झोपली होती आणि बाहेरच्या गवतावर शम्मी कपूर एका मुलीबरोबर रम्माण झाला होता. 3री मंजिलचं शूटिंग चालू होतं आणि त्यावेळेला ते इथे सबर्ब मध्ये चालू असल्यामुळे शम्मी कपूर हॉटेल घेऊन राहत होता. आणि तुमने मुझे देखा या गाण्याचं शूटिंग होतं. त्यावेळेला गीता बालीने एक त्याला चिठी पाठवली आणि त्या चिठीमध्ये असं लिहिलं की मी आजारी आहे, मला भेटायला आहे. शम्मी कपूरने चिठी फाडली, फेकून दिली. पुन्हा दुसऱ्या दिवशी चिठी आली, त्यांनी फाडली, फेकून दिली. त्याला कळे ना विजय आनंदला की काय चाललंय. तर विजय आनंदने त्यांनी सांगितलं की नाटक करते यार, वो आजारी आहे, ताप आला म्हणून, मी कशाला इतक्या लांब जाऊ. विजय आनंदला सिरियसनेस लक्षात आला आणि विजय आनंदने त्याला सांगितलं की तू ताबडतोब झाला. अक्षरशः त्याला उचलला, गाडीत कोंबला आणि त्याला मलबारीला घरी पाठवलं. घरी गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ती नुसती तापाने फणफणलेली नाहीये, तर तिच्या अंगावर देवी आलेल्या आहेत आणि देवीला त्यावेळेला उपाय नव्हता. त्याच देवीमध्ये तिथं निधन झालं. आणि मग शम्मी कपूर हादरला. तो इतका हादरला की तो 1.5 महिना अक्षरशः शून्यात बघायचा. राज कपूरला शम्मी कपूरची अवस्था पाहवली नाही. त्यांनी विजय आनंदला निरोप पाठवला आणि सांगितलं काय वाटेल ते करा पण याला उचला आणि पुन्हा सेटवर आणा, नाहीतर हा माझा भाऊ आमच्या हातून जाईल. आणि मग राज कपूरच्या आग्रहाखातर विजय आनंद आणि प्रोड्युसर नासिर हुसेन त्याच्याकडे गेले आणि त्याला अक्षरशः खेचून त्यांनी सेटवर आणलं आणि 3री मंजिलचं शूटिंग पूर्ण केलं. ह्या दोघांसाठी आम्ही एक गाणं शम्मी कपूरचं घेतलंय, रात के हमसफर, शंकर दीक्षित. मुजुमदार खुश हुआ ना, शंकर दीक्षित. देख कर सामने रूप की रोशनी फिर लुटी जा रही है सुबह प्यार की.
के हम सफर थक के घर को चले, झूमती आ रही है सुबह प्यार की। देख कर सामने रूप की रोशनी, फिर लुटी जा रही है सुबह प्यार की। रात ने प्यार के जाम भर कर दिए, आंखों आंखों से जो मैंने तुमने पिए। होश तो अब तलक जाके लौटे नहीं, होश तो अब तलक जाके लौटे नहीं, और जाना रही है सुबह प्यार की। रात के हम सफर थक के घर को चले, झूमती आ रही है सुबह प्यार की। देख कर सामने रूप की रोशनी, फिर लुटी प्यार की, प्यार की, प्यार की। कमाल अमरोईना मीना कुमारी ही तमाशाच्या सेटवर भेटली आणि तमाशामध्ये त्यांनी तिला पाहिलं आणि ते तिच्या प्रेमात पडले आणि ती त्यांच्या प्रेमात पडली. पण तो काळ असा होता की प्रेमात पडून सुद्धा चार चौघांसारखं लग्न करता यायचं नाही. ते आपल्या आई वडिलांना घाबरायचे. देवानंदी जेव्हा लग्न केलं तेव्हा त्यांनी वडिलांना सांगितलेलं नव्हतं. वडिलांनी त्याला असं विचारलं नंतर की तू हिच्याशी का लग्न केली, ख्रिश्चन आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं त्याचा काय फरक पडतो. तेव्हा ते म्हणाले की अनेक हिंदू मुली या देशातल्या तुझ्या मागे लाईन लावून उभ्या होत्या आणि तू हिच्या का प्रेमात पडलास. त्याला कन्व्हिन्स करायला लागलं वडिलांना. तसंच मीना कुमारीच्या बाबतीत जेव्हा तिने कमाल अमरोईशी लग्न करायचं ठरवलं, कमाल अमरोई मुसलमान जरी असला तरी सुद्धा, आणि त्याचं आधी लग्न झालं होतं आणि त्याला 2 मुलं होती. त्यांनी कसं केलं असेल तर पेडर रोडला जस्सावाला म्हणून एक क्लिनिक होतं. त्या क्लिनिकमध्ये मीना कुमारी व्यायाम करायला किंवा फिटनेससाठी जायची आणि वडील तिला सोडायला जायचे. वडील तिला आत सोडायचे. 1.5 तासाचा त्यांचा जो काय फिटनेसचा व्यायाम असेल तो असायचा आणि तोपर्यंत वडील बाहेर फिरून यायचे. ह्या 1.5 तासामध्ये लग्न करायचं ठरवलं. कमाल अमरोई तिथे गेला. त्यांनी आपली गाडी बाजूला पार्क केली. खुदाबाश चालायला गेला म्हटल्यानंतर त्यांनी मीना कुमारीला तिकडून बाहेर काढलं. 2 जण मोहम्मद अली रोडला एका काझीकडे गेले आणि काझीनी लग्न लावलं. बरं, काझीनी लग्न लावल्यानंतर त्या काझीच्या लक्षात आलं की हा माणूस जो आहे हा शिया आहे. मग शियाला तो काझी चालत नाही. मग त्यांनी शिया काझी शोधला तिथे आणि पुन्हा लग्न लावण्यात आलं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी 1.5 तासात करून ती पुन्हा फिटनेस सेंटरमध्ये आली. फिटनेस सेंटरमध्ये येऊन ती त्याच्याबरोबर जाऊ शकली नाही घरी. ती परत वडिलांबरोबर गेली. लग्न केल्यानंतर सुद्धा तिला नवऱ्याबरोबर न जाता आपल्या वडिलांबरोबर घरी जायला लागलं. दायरा नावाचा जेव्हा सिनेमा आला आणि मीना कुमारी हट्ट धरायला लागली की दायरा हा सिनेमा जो अमरोईंचा आहे त्यात मी काम करणार, कारण वडिलांच्या कानावर कुणकुण होती की या दोघांचं काहीतरी चाललंय. त्यावेळेला ती घरातून बाहेर पडली आणि अमरोईंच्या घरी गेली. अमरोईंकडे गेल्यानंतर त्यांचा काही काळ संसार सुखाने चालला, पण तिला कधीही सुख मिळालं नाही. काही लोकांचं असं म्हणणं आहे की अमरोईने तिच्यावर जबरदस्ती केली. जबरदस्ती केली म्हणजे तिचं अख्खं कमर्शियल जे कॉन्ट्रॅक्ट असायचं ते अमरोई सांभाळायचे. तिने सिनेमा कुठला घ्यायचा, कुणाशी बोलायचं, काय करायचं हे सगळं अमरोई ठरवायचे. म्हणजे तिची जी लिबर्टी होती, तिचं जे स्वातंत्र्य होतं ते स्वातंत्र्य गेलं असं म्हणतात आणि तिचा छळ झाला. ह्याला एक दुसरी बाजू सुद्धा आहे. कारण मला असं वाटतं की जोपर्यंत तिने अमरोईंशी लग्न केलं नव्हतं तिथपर्यंत मीना कुमारी ही फार फेमस नटी नव्हती. मीना कुमारीकडे चांगले चित्रपट नव्हते. ती पौराणिक आणि देमार चित्रपटात काम करायची.
अमरोहीने तिला बैजू बोरा आणि हे पुढचे चांगले चित्रपट मिळून दिले, पण त्यांनी कंडिशन टाकली की तू कुठल्या पुरुषाबरोबर येताना कारमधून यायचं नाहीस किंवा त्यांना घेऊन तू मेकअप रूम मध्ये बसायचा ना. आणि मीना कुमारी ही पुरुषांच्या सहवासाला अत्यंत आसुसलेली असायची आणि त्यामुळे अशोक कुमार पासून प्रदीप कुमार पासून पुढपर्यंत तिची अनेक प्रेम प्रकरण झाली. म्हणजे असं म्हणतात की राज कपूरने जेव्हा शारदामध्ये तिच्यावर काम केलं तेव्हा खरं तिचा आणि राज कपूरचा फारसा काही संबंध नव्हता, पण राज कपूरचं असं म्हणणं होतं की ऍक्टिंग चांगली करायची असेल रोमॅन्टिक तर नटीच्या प्रेमात पडायला लागतं. काय आयडिया होती चांगली, म्हणून त्याने एका मित्राला मध्ये घालून तो मीना कुमारीच्या सेटवर दुसऱ्या पिक्चरच्या इकडे गेला. मित्राने ओळख करून दिली आणि मित्र त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी राज कपूरला भेटायला त्याच्या आरके कॉटेजमध्ये गेला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मीना कुमारी राज कपूरच्या भाऊपाशात आहे. किती फास्ट होता माणूस, ही गोष्ट खरी आहे. पण ह्या मीना कुमारीच्या ह्या स्वभावामुळे असेल किंवा काय असेल की ती शेवटपर्यंत एकाकी राहिली आणि ती एकाकी राहिल्यामुळे त्यांनी दारू स्वीकारली आणि मद्यात ती वाहवत गेली. पण कुठेतरी मला असं वाटतं की अमरोहीचं तिच्यावर प्रेम असावं, कारण मीना कुमारीला शेवटी म्हणजे एलिझाबेथ नर्सिंग होम मध्ये ठेवलं होतं त्यावेळेला अमरोही स्वतः तिथे गेला आणि तिच्या उशाशी तो शेवटपर्यंत बसून होता. आणि जाण्यापूर्वी तिने असं म्हणलं की चंदन, ती त्याला चंदन म्हणायची, चंदन मैं अब ज्यादा जीऊंगी नहीं, मेरी आखिरी ख्वाहिश यही है कि मैं आपके बाहों में आखिरी सांस ले लूं. आणि अक्षरशः तिने प्राण त्याच्या मिठीत सोडले. पाकीजा हा पिक्चर रखडला होता, पण तो रिलीज झाला नंतर पूर्ण झाला. 4 फेब्रुवारी 72ला सिनेमा लागला आणि 31 मार्च 72ला मीना कुमारीने एक्झिट घेतली आहे. त्या सिनेमातलं एक गाणं आहे मौसम है आशिकाना, ते तुमच्या समोर. मौसम है आशिकाना है दिल कहीं से उनको ऐसे में ढूंढ लाना, ऐसे में ढूंढ लाना. मौसम है आशिकाना है दिल कहीं से उनको ऐसे में ढूंढ लाना, ऐसे में ढूंढ लाना.
आणखीन एका वेगळ्या प्रेमाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. विवाहबाह्य प्रेम पण तरी देखील अमर प्रेम असं म्हणता येईल. शोभना समर्थ आणि मोतीलालचं. मोतीलाल म्हणजे संजीव कुमारचे आजोबा म्हणायला हरकत नाही नॅचरल ऍक्टिंगच्या बाबतीत, आणि शोभना समर्थ म्हणजे नूतन आणि तनुजाची आई. अतिशय दिसायला सुंदर, मॉडर्न. केन सिंग सारखा नट एकदा तिला असं म्हणाला होता की तुला पोटॅशियम सायनाइड नावाचं विष माहितीये का? माणूस चव घेण्याआधी मरतो, माझ्यासाठी तू पोटॅशियम सायनाइड आहेस म्हणाला. काय एक्सप्रेस करण्याची पद्धत बघा त्याची. तिचा रामराज्य नावाचा एक सिनेमा प्रचंड गाजला, त्यातल्या सीताची भूमिका गाजली. महात्मा गांधींनी पाहिलेला तो एकमेव सिनेमा, अर्थात तो त्यांनी शोभना समर्थसाठी पाहिला असं माझं म्हणणं नाहीये, पण त्यांनी पाहिलेला तो एकमेव सिनेमा. आणि मोतीलालचं लग्न झालं होतं. मोतीलालची बायको डॉक्टर होती आणि मध्यम वयात ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण प्रेम कसं असावं याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. एकदा त्या दोघांचं भांडण झालं. मग तिचा म्हणजे शोभना समर्थचा बंगला होता खंडाळ्याला, ती बंगल्यामध्ये निघून गेली आणि तिची लाईफस्टाईल मस्त होती, सिगरेट ओढायची. आणि तिने असं स्वतः लिहिलंय की ब्रेकफास्ट नंतर मला 2 वोडकाचे पेग लागायचे. या ब्रेकफास्ट नंतर मला फ्रूट ज्यूस सुद्धा लागत नाही, तिला वोडकाचे पेग लागायचे. ही केवढी महत्वाची गोष्ट आहे. आणि ती चिडून गेली तिथे. मोतीलालला अत्यंत वाईट वाटलं. मोतीलालनी काय केलं असेल, मोतीलालने एक विमान हायर केलं. त्या विमानामध्ये आय लव्ह यू अशा 1000 चिठ्ठ्या टाकल्या. विमान घेऊन तो खंडाळ्याला गेला आणि तिच्या घरावर त्या चिठ्ठ्या ओतल्या. मी प्रेमात पडल्यानंतर सायकलवरून पण चिठ्ठ्या वाटलेल्या नाहीत बायकोला, तुम्हाला सांगतो. विमान तर सोडा, सायकल परवडली असती मला. आणि हाच शॉट चांदनी सिनेमात घेतलाय, तुम्ही जर पाहिला असेल तर. म्हणजे तिथे त्यांनी गुलाबाची फुलं टाकलेली आहेत आणि मोतीलालने आपले पैसे उडवले. 50,000 रुपये तो त्यावेळी रेसवर लावायचा. शेवटी त्याची पाळी इतकी वाईट आली की ज्यावेळेला तो हॉस्पिटलात होता तेव्हा ऑक्सिजन देताना त्याच्याकडे पैसे नव्हते. एकदा ऑक्सिजन संपला तेव्हा ऑक्सिजन आणायला लोक गेली, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं ऑक्सिजन वगैरे आणायची काही गरज नाही, शोभना समर्थाला माझ्या समोर उभी करा, तोच माझा ऑक्सिजन आहे. आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. कशी प्रेम करायची मंडळी. आणि त्यांनी मध्यमवर्गीय माणसासाठी कसं प्रेम करावं हे साहिर लुधियानवीने एका गाण्यात सांगितलेलं आहे. ए मेरी जोरा जबी. ते तुमच्या समोर प्रेम करतोय म्हणजे आपण मध्यमवर्गीय माणसाला आज सुद्धा छान रोमॅन्टिक होता येईल आणि बायकोला खुश करता येईल. मेरी ज़ोहरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। ऐ मेरी ज़ोहरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। जरा तालियां हो जाए। ये शोखियाँ ये बागपन जो तुझ में है कहीं नहीं, ये शोखियाँ ये बागपन जो तुझ में है कहीं नहीं, दिलों को जीतने का फन जो तुझ में है कहीं नहीं। मैं तेरी आँखों में पा गया दो जहां, मैं तेरी आँखों में पा गया दो जहां।
अब रेज़ जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। तू मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे, तू मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे, तो धड़कनों में आज भी शराब रंग घोल दे। ओ सनम मैं तेरा आशिक जाविदा, ओ सनम मैं तेरा आशिक जाविदा। मेरे ज़हरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। मेरे ज़हरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान। थँक्यू थँक्यू। अजून काही चांगली गाणी आहेत. जसं धर्मेंद्रचं मी कौतुक केलं ना, तसं मी आणखीन एका मराठी माणसाचं कौतुक करू इच्छितो. त्या माणसाचं नाव होतं व्ही शांताराम. कारण व्ही शांतारामचं पहिलं लग्न हे मुलगी दाखवून झालं 12 वर्षाच्या एका मुलीशी. त्याने आपल्या पुस्तकात, शांतारामा पुस्तकात असं दिलेलं आहे की लग्नाच्या वेळेला, लग्नानंतर साधारण 2 ते 3 महिन्यांनी तिला लहान आलं आणि माझ्या घरच्यांनी जेव्हा सांगितलं की आज तुमची पहिली रात्र आहे, त्यावेळेला मला पहिल्या रात्री काय करायचं माहित नव्हतं. सिनेमातल्या माणसाला माहित नव्हतं. विचार करा. आणि ते म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेवा. मी विश्वास ठेवायला तयार आहे, तुम्हाला सांगतो. कारण आमचा वासिम अक्रम नावाचा जो क्रिकेटर होता, त्याला यॉर्कर माहित नव्हतं. त्याला इम्रानने सांगितलं यॉर्कर टाक. तो म्हणाला यॉर्कर म्हणजे काय? त्याने सांगितलं बॉल बुंद्यात टाक. तो म्हणाला एवढंच ना, मी टाकू शकतो. आणि मग यॉर्कर टाकण्यात तो दादा झाला. त्याप्रमाणे व्ही शांतारामाने नंतर 4 मुलं झाली. प्रभात कुमार, सरोज, मधुरा आणि चारुशिला. गंमत पहा, त्याच्यानंतर जयश्रीबाई त्यांच्याकडे नटी म्हणून आल्या आणि जयश्रीबाई त्यांच्या प्रेमात पडल्या. त्यांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांचाही नाईलाज झाला. ते सुद्धा जयश्रीबाईंच्या प्रेमात पडले. पण त्यांनी जयश्रीबाईंना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांनी जयश्रीबाईंबरोबर दुसरं लग्न केलं. म्हणजे ज्या वेळेला जयश्रीबाईंबरोबर लग्न केलं तेव्हा त्यांना ऑलरेडी 3 ते 4 मुलं झालेली होती. आणि दोघांनी लग्न केलं आणि दोघांचाही संसार त्याने चालवला. अर्थात त्यांच्या पहिल्या बायकोने थोडीशी खळखळ केली असेल, पण शेवटी ती तयार झाली. जयश्रीना ऍक्सेप्ट करायला तयार झाली. इथेच ते थांबले नाहीत. त्याच्यानंतर अमर भूपाळी नावाचा एक सिनेमा 1951 साली आला. त्यावेळेला संध्या त्यांच्या आयुष्यात आली. ही संध्या 16 ते 17 वर्षाची होती आणि व्ही शांताराम आणि संध्या यांच्यामध्ये 33 वर्षाचा फरक होता. अनुभवी माणसाचा जो फायदा असतो ना, 16 ते 17 वर्षाची. आणि संध्याचे चित्रपट चालल्यानंतर संध्याला बाहेरून ऑफर्स आल्या पिक्चरसाठी, पण संध्याने स्वीकारले नाही. त्यांनी सांगितलं की माझं व्ही शांतारामवर प्रेम आहे, त्यांच्या कलेवर प्रेम आहे आणि मी इथून सोडून जाणार नाही. पहिली बायको चिडलेली नव्हती ज्यावेळेला जयश्री बरोबर लग्न केलं, पण जेव्हा संध्या बरोबर लग्न केलं तेव्हा जयश्रीबाई चिडल्या आणि जयश्रीबाईंनी त्यांना सांगितलं, खऱ्या अर्थाने शाप दिला की जनक जनक पायल बाजेमध्ये तुम्ही मला न घेता संध्याला घेतली आहे, तो पिक्चर चालणार नाही. पण कावळ्याच्या शापाने जशा गायी मरत नाहीत तसा 80 आठवडे तो सिनेमा चालला. तिने त्यांच्याकडून डिवोर्स घेतला आणि व्ही शांतारामने तिला डिवोर्स दिला. पण या 3ही बायकांपासून जी मुलं झाली त्या सर्व मुलांना व्ही शांतारामांनी सांभाळलं. नुसतं सांभाळलं नाही तर स्टेटस सुद्धा दिला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ते गेले, त्या जायच्या आधी त्यांनी संध्याला मूलबाळ नव्हतं, संध्याची पूर्णपणे सोय केली. कारण ते दीर्घायुष्य होते, ते खूप मोठं आयुष्य जगले, पण त्यांना कल्पना होती की लहान आहे, ही उघडी पडणार आहे. सर्व बाजूनी त्यांनी विचार केला होता. म्हणजे व्ही शांतारामकडे जर पाहिले एका मराठी माणसाकडे तर आपल्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने त्यांनी
आपल्या बायकांना आणि आपल्या मुलांना सन्मान दिला. त्यांच्या सिनेमातले गाणं जे अतिशय मला आवडतं, तू छुपी है कहा, फारच सुंदर आणि मंडळी खूप छान वाजवतात, ते तुमच्या समोर. तू छुपी है कहाँ, मैं तड़पता यहाँ, तेरे बिन फीका फीका है दिल का जहाँ. छुपी है कहाँ, मैं तड़पता यहाँ, तू गई उड़ गया रंग जाने कहाँ, तेरे बिन फीका फीका है दिल का जहाँ. छुपी है कहाँ, मैं तड़पता यहाँ. तेरे बिन फीका फीका है दिल का जहाँ. छुपी है कहाँ, मैं तड़पता यहाँ.